नमस्कार महाराष्ट्र. मी तुमची रुपाली स्वाद बाय रुपाशमधून मी तुमचं स्वागत करते. आज माझा चॅनलचा फर्स्ट डे आहे, तर मी विनंती करते सर्वांना की सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद द्यावा, हीच मनापासून विनंती. आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे की मच्छी फ्राय कशी करायची. तर पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय दोन्ही आपण आज बघूया. चला चला मंडळी, आपण आज बघूया की मच्छी कशी धुवायची आणि मच्छी धुवायला काय काय टेक्निक्स यूज करायचे ते आज तुम्हाला मी दाखवते. चला बघूया. हे आहे पापलेट आणि ही आहे बोंबील. तर चला आपण बघूया कशी फ्राय. आधी मच्छी धुवायची, ती कशी धुवायची व्यवस्थित ते बघूया. चला या. हे हे पापलेट आहे. ह्या पापलेटच्या आतमध्ये ना एक ब्लॅक कलरचं असं एक कवर असतं, ते आधी साफ करायचं आणि ते पूर्ण पाण्याने पूर्ण एक 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 मच्छी अशी क्लीन करायची. ह्याच्यामध्ये जर हे जे ब्लॅक कलरचं कवच आहे, जे तिथून नखानी नाही क्लीन केलं तर मच्छीला एक प्रकारचा ना एक स्मेल येतो आणि एक वेगळाच वास येतो. तर ते काढणं खूप जरुरी आहे. तर एक एक मच्छी आपण आता ही छान साफ करूया. हे बघा, हे पापलेट किती क्लीन झालेत बघू शकता तुम्ही. पूर्ण नखांनी हे साफ करायचं. आता हे आहेत बोंबील. हे बघा, आता हे आहेत बोंबील. ह्या बोंबीलच्या आतमध्ये ना एक रेडिश टाईप आहे ना, एक लाईन असते. ती पूर्ण लाईन आपल्याला काढावी लागते. ती पूर्ण नखांनी व्यवस्थित ती लाईन काढून ती पूर्ण साफ करायची, क्लीन करायची. व्हाईट आणि रेड कलरची एक लाईन असते बोंबीलच्या आतमध्ये, ती पूर्ण एक व्यवस्थित लेअर तो क्लीन करून मच्छी क्लीन करावी. ही बघा, समजलं तुम्हाला मच्छी कशी साफ करायची. ही बघा, हे आहे पापलेट आणि हे आहे बोंबील. आता हे पूर्ण आपण व्यवस्थित साफ केलेलं आहे, क्लीन केलेलं आहे. आता हे कसं फ्राय करायचंय ते आपण आता बघूया. चला, आता आपण हे फिश आहे म्हणजे आपली मच्छी आहे, ते आपण मस्त मॅरिनेट करूया. त्यात आपण आधी टाकूया हे सगळे मसाले. पहिले आपण टाकूया अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट चांगली टाकली, मग आपण टाकूया मस्त हळद. मस्त हळद टाकून घेऊया. हळद टाकली, मग आपण टाकूया मालवणी मसाला. हा होममेड आहे. हा मालवणी मसाल्याची लिंक नंतर मी तुम्हाला देईन. हा आहे मालवणी मसाला. मग आहे चिल्ली पावडर, म्हणजे आपला हा तिखट मसाला. हा तिखट मसाला टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. हे मीठ आपण मस्त चवीनुसार मीठ टाकूया. मग आपल्याला टाकायचं आहे लिंबू. लिंबू नसेल तर आपण आगळ, आम्ही कोकणात आगळच टाकतो. कोकणात आगळ टाकतो म्हणून आम्हाला आगळ टाकायचं आहे, पण आता नाहीये म्हणून मी लिंबू टाकते. लिंबू टाकल्यानंतर आपण मस्त लिंबू पिळूया. ह्याच्यावर मस्त लिंबू पिळूया आणि मग लिंबू पिळल्यानंतर त्याला मस्त एक मॅरिनेट करून घेऊया. 15 ते 20 मिनिटं आपण एक मॅरिनेट, जास्त वेळ केलं तरी चालेल, पण एक 15 ते 20 मिनिटं कमीत कमी त्याला. बघा, आता आपण ही मच्छी मॅरिनेट केलेली आहे. ह्यात सगळे मसाले, लिंबू वगैरे सगळं टाकलेलं आहे. ही पूर्ण आपण बघितली कशी मॅरिनेट करायची. आता ही मॅरिनेट एक 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घेऊया आणि मग त्याला आपण मसाले लावून फ्राय करूया. आता मच्छी फ्राय करायला आपण एक रवा, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ हे तिन्ही पिठं घेतलेली आहेत. त्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकूया. थोडं मीठ, थोडासा मालवणी मसाला, थोडं मिरची पावडर आणि थोडी हळद हे टाकून आपण हे चण्याचं पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ हे तिन्ही आपण मिक्स केलेलं आहे मच्छी फ्रायला लावायला. चला, हे फटाफट मिक्स करून घेऊया आणि फटाफट मच्छी फ्राय करूया. चला, आता हे मच्छी बघा, हे रवा, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ मिक्स करून, सगळे मसाले मिक्स करून हे पीठ आता असं व्यवस्थित छान मिक्स झालं की आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. आपण तवा घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे, तव्यात आपण तेल टाकलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. तर आता हे पापलेट आपण घेऊया आणि आपण हे जे पीठ बनवलेलं आहे त्या पिठात चांगलं दाबायचं व्यवस्थित पापलेट छान असं. आणि ते दाबून मस्त आपण एक एक मच्छी, आता ही बघा ही मच्छी आपण ही मस्त आता फ्राय करूया.
एक एक पापलेट बघा, दिसले तुम्हाला? बघा हे पूर्ण असं व्यवस्थित दाबलं ना पीठ, तर हे व्यवस्थित असं छान मच्छीला लागतं. आता आपण घेऊया बोंबील. आता असे मोठे मोठे छान बोंबील आहेत, तर त्या बोंबीलला छान मस्त पीठ लावून त्याला आपण फ्राय करायला टाकूया. हे बघा व्यवस्थित पीठ लावून ते बोंबील, आणि बोंबीलसाठी थोडा गॅस बारीक करूया, कारण बोंबील चांगले क्रिस्पी व्हायला पाहिजे म्हणून. ओके, तर आपण आता मस्त मच्छी फ्राय करूया. आता ही बोंबील फ्राय आणि आपले पापलेट फ्राय आता मस्त फ्राय झालेले आहेत. एक आणि बोंबील पण एकदम कुरकुरीत झालेले आहे, तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी बोंबलाची. एकदम बोंबील असे छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही घरी जा, नाही तर घरी असाल तर मस्त बनवून बघा. मी कमेंटमध्ये पूर्ण लिंकमध्ये पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये सगळं दिलेलं आहे, त्याचे पूर्ण सगळं डिटेल्स दिलेले आहेत. तर बनवून बघा. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.